विधिमंडळामध्ये रमी खेळणं कोकाटेंना पडलं महागात. कृषी मंत्री पदाऐवजी हाती मिळालं क्रीडा खातं. महायुती सरकारमध्ये अजब फेरबदल. कोकाटेंना मंत्रिमंडळामधून डच्चू द्यायला हवा. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर कार्यक्रमामध्ये अंजली दमानिया यांचा वक्तव्य. कर्नल प्रसाद पुरोहितांच्या पाठीशी सुरुवातीपासूनच फक्त शिवसेनाच होती. त्यांची पत्नी अपर्णा पुरोहितांना वेळोवेळी शिवसेनेनेच दिली साथ. संजय राऊतांचं वक्तव्य. बारामतीतील कार्यक्रमामध्ये अजित पवारांचा पक्ष कार्यकर्त्यांना सज्जड दम. काहीही अंगाशी येईल असं वक्तव्य न करण्याचा दिला मंत्र, तर कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे सल्ले. पुण्यात आयटी कंपनीच्या पाहणीला पोहोचले अजित पवार. आयटी कंपन्यांच्या स्थलांतर रोखण्यासाठी आता अजित पवार झाले सक्रिय. मनोज जरांगे पाटील ज्ञानेश्वरी मुंडेंच्या पाठीशी. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्यायासाठी जरांगे आले मैदानात. चोरीचा माल परत केला म्हणजे गुन्ह्यातून सुटका होत नाही. अनिल परबांचा नाव न घेता योगेश कदमांना टोला. वसईच्या मनपाचे तत्कालीन आयुक्त अनिल पवार प्रकरणी आणखी एका मंत्र्याला डच्चू मिळण्याची शक्यता. संजय राऊतांचं वक्तव्य. भोंगेमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा प्रभाव. गोंदियात सुद्धा 65 धार्मिक स्थळांवर केली भोंगे विरुद्ध कारवाई. उद्योगपती अनिल अंबानी यांना ईडीचं समन्स. तसंच ईडीनं 5 ऑगस्टला चौकशीला बोलावल्याची ही माहिती. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. कोल्हापूरच्या नांदणीमध्ये मोठा संताप. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नागरिक एकवटले. सावंगडे इथं ग्रामस्थांनी ठेवलं गाव बंद. आता मासेमारीसाठी समुद्रात उतरणार मच्छीमार बांधव. इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 ऑगस्टपासून कोकणात मासेमारीची होतीये सुरुवात.